चला तर मागच्या रेसिपीमध्ये जो आहे ड्रायफ्रूट पारसी केक गव्हाच्या पिठापासून आणि खव्यापासून बनवलेला शेअर केलेला होता. तर आज मी तुमच्यासाठी छान असा चॉकलेट केक घेऊन आलेला आहे. नेहमी काय होतं, मुलांना गव्हाच्या पिठाचा केक आवडत नाही, त्यामुळे मैद्याचा सुद्धा फ्लेवर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्या अगोदर इकडं कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली. कढईमध्ये अशा प्रकारे रिंग ठेवली आणि त्यावर झाकण ठेवून जे आहे छान असं प्रीहीट करून घेतलं. म्हणजे काय होतं, जोपर्यंत आपलं बॅटर बनवून होते तोपर्यंत इकडे कढईसुद्धा प्रीहीट होईल. त्याचबरोबर इकडे केक टिनला सुद्धा छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि नंतर पिठाने सुद्धा कोट करून घेतलं. म्हणजे काय होतं, केक जो आहे आपला इझी पद्धतीने निघून येतो. आणि ज्यावेळेस आपण केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर वगैरे ॲड करतो त्यावेळेस खूप वेळ थांबण्याची गरज पडत नाही. त्यामुळं अगोदरच पटापट तयारी करून घेतलेली कधीही बरी. त्यानंतर इकडे जे आहे छान असं पिठाने कोट करून, तर इकडे केक टिन जो आहे एकदम तयार झालेला आहे. तर आपण आता केक बनवायला सुद्धा सुरुवात करूया. तर अगोदर मी इथे मोठा पॉट घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप दूध घातलो अगोदर, आणि ज्या कपाने दूध घेतलं त्याच कपाने 1/4 कप असं रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे. तर इथे जे आहे रिफाईंड ऑइलच घ्यायचं, मोहरीचं वगैरे तेल घ्यायचं नाही, नाहीतर मग स्मेल येऊ शकते. त्यानंतर इथे जे आहे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घातलं, आणि ज्या कपाने आपण दूध आणि तेल घेतलं त्याच कपाने जे आहे 1 कप पिठी साखर घेतलेली आहे भरून. पिठी साखरसुद्धा सर्व जे आहे त्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि आता विस्कच्या साह्याने जे आहे छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. म्हणजेच की पिठी साखरच्या वगैरे ज्या गुठळ्या वगैरे आहेत ना, त्या सर्व जे आहे फोडून घ्यायचं आहे. छान असं एकत्रित करून घेतलं अगोदर विस्कच्या साह्याने. तुम्ही पाहू शकता पिठी साखर जी आहे छान पद्धतीने मिक्स झालेली आहे आणि इसेन्ससुद्धा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. जोपर्यंत सगळं व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवर जे आहे 1 कप अगोदर मैदा घेणार आहोत. ज्या कपाने आपण दूध आणि तेल घेतलं त्याच कपाने मैदा घेतलेला आहे. तर हे जो आहे आधी 1 कप घातला, त्यानंतर 1/4 कप, दुसरा कप जो आहे 1/4 कप जो आहे घालून घेतला, तो सुद्धा मैदा जो आहे चाळणीवर घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घातली, त्यानंतर 3 चमचे कोको पावडर घातली. तर कोको पावडर आणि मिल्क पावडर झाल्यावर 1 अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर जे आहे बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर बेकिंग सोडासुद्धा घातलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलं अगोदर, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर जे आहे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या वगैरे लम्स वगैरे असतील ते साईडला निघून जातील. त्यानंतर विस्कच्या साह्याने जे आहे छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. जोपर्यंत एकत्रित करायचं आहे त्यामध्ये गाठ वगैरे अजिबात पडली नाही पाहिजे, असे एकच डायरेक्शनने छान असं फिरवत घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं जे बॅटर आहे छान पद्धतीने सुरुवात झालेली आहे व्हायला. हा जो केक आहे एकदम इझी पद्धतीने बनवलेला आहे आणि घरच्या घरी चॉकलेटचा फ्लेवर येण्यासारखा हा केक आहे. यामध्ये कुठलंही चॉकलेट मिक्स नाही करायचं आहे किंवा चोको चिप्स वगैरे काहीच नाही. आणि त्यामध्ये आणखीनसुद्धा आपण थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी काही अशा गोष्टी ॲड करणार आहोत की ज्याने जो आहे केक हेल्दीसुद्धा होईल. तर इकडे जे आहे छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे जे आहे काही काजू बदामचे काप घेतलेले आहेत, काही अक्रोडचे. तर 4 ते 5 काजू, 5 ते 6 बदाम आणि 2 ते 3 अक्रोडचे छोटे छोटे बी तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून घेतलं अगोदर. आणि आपला जो केक टिन तयार झालेला होता त्यामध्ये सर्व बॅटर जे आहे घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं सर्व बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आणि त्यानंतर आपल्याला जो आहे बॅटर सर्व घालून घेतलं की टॅपटॅपसुद्धा करायचं आहे. टॅपटॅप करणं खूपच गरजेचं आहे, कारण त्यामध्ये जी एक्स्ट्राची हवा असते, एक्स्ट्राची बबल असते ते निघून जातात. त्यामुळं टॅपटॅप करणं खूप गरजेचं आहे. तर टॅपटॅप करून झालेला आहे आणि आपली इकडे कढईसुद्धा छान प्रकारे प्रीहीट झालेली आहे. ताट काढताच त्यावर छान अशी वाफ आली, म्हणजे कढई जी आहे छान पद्धतीने प्रीहीट झालेली आहे. मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे जो आहे केक टिन ठेवून घेतलेला आहे आणि केक टिन ठेवला की त्यावर झाकण ठेवलं आणि आजूबाजूने एक्स्ट्राची हवा वगैरे जाऊ नये किंवा मग वाफ जाऊ नये म्हणून त्यावर जो आहे काहीतरी जड ठेवायचं. म्हणून मी इथे जो आहे बत्ता ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, आजूबाजूने हवा निघण्याची अजिबातच शक्यता राहत नाही. त्यामुळं काहीतरी जड नक्की ठेवायचं त्यावर. आणि 30 ते 40 मिनिट जे आहे मीडियम फ्लेमवर केक बनवून घेतलेला आहे. आणि आता 30 मिनिट झाले होते, चेक करून घेऊया. तर ताट काढून घेतलं आणि त्यामध्ये सुरी घालून चेक केलेलं आहे. तर एकदम क्लीन अशी सुरी जी आहे निघून आलेली आहे. म्हणजेच की आपला केक जो आहे छान पद्धतीने तयार झालेला आहे आणि आतमध्येपर्यंत चांगला शिजलेला आहे. त्यानंतर केक काढून घेतला
आणि सुरीच्या साह्याने थोडेसे साईडनं आपण असं करून घेऊया, म्हणजे थोडंसं काढल्यासारखं करून घेऊया, म्हणजे ज्यावेळेस आपण केक काढू ना त्यावेळेस आपला केक जो आहे इझी पद्धतीने निघून येईल, कुठेही तुटणार नाही किंवा क्रॅक पडणार नाही. त्यानंतर इथे जे आहे एक डिश घेतली, ते अशा पद्धतीने आहे केक टीन, त्यावर पालथा घातला आणि वरतून थोडंसं असं सुरीने टॅप केलं, म्हणजे काय होतं केक जरी चिकटलेला असेल बाय चान्स तरीसुद्धा तुटणार नाही. आणि हे बघा एकदम व्यवस्थित असा आपला केक जो आहे निघून आलेला आहे. सुरीच्या साह्याने छान असं कट करून घेऊया. आणि इकडे आपला केक जो आहे एकदम मऊ असा झालेला आहे. सुरी घालताच तुम्ही पाहू शकता छान असं कटिंगसुद्धा झालेलं आहे केकचं. आणि मध्ये जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घातलेलं आहे ते सुद्धा छान दिसून येत आहे. आणि केकला जाळीसुद्धा एकदम मस्त अशी पडलेली आहे. तर इकडे आपला मस्त असा चॉकलेट केक जो आहे घरच्या घरीच तयार आहे, ना कुठलं चॉकलेट वापरले ना काही वापरले, मस्त असा घरच्या घरीच होममेड चॉकलेट केक जो आहे तयार आहे. मुलांच्या आवडीचा आहे, एकदा नक्की बनवा. आणि तुम्हाला जर केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हे बघा केक जितका आतून मी फोडण्याचा प्रयत्न करते फोडते तितकाच केक छान शिजला आहे.